नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळे वारे वाहताना दिसत आहेत. त्यात दिल्लीचे वारे आहेत, महाराष्ट्रातले मतलबी वारे आहेत. एकंदरीत या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाऱ्यावरची वरात आपल्याला दिसते आहे. पण कितीही वारे वाहत असले, किती वादळ आली तरी महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत आणि ते काही थंड पडत नाहीत. असे एकंदर चित्र आहे. ते कायम आहेत. वादळ येतील, लाटा येतील, पण ठाकरी वाऱ्यांना कधी अंत आपण पाहिला नाही. आज दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे राजकारण आहे ते फक्त ठाकरे या नावाभोवतीच इतक्या वर्षानंतर फिरताना दिसत आहे. आणि आता आपण ठाकरी वारे संपवायचीच ह्या अशा पद्धतीच्या वल्गना आणि भाषाही सुरू आहेत. या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे आलेले आहेत. देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, ठाकरी वारे, ठाकरी ब्रँड हे सध्या जे शब्द सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा, आपण त्याच्यावर या सगळ्या विषयांवर आज माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करू. आणि तुम्हाला माहिती आहे की ते अत्यंत मोकळेपणानं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात. कोणताही प्रश्न टाळत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. मी माननीय उद्धव साहेबांचं स्वागत करतो. उद्धवजी नमस्कार. जय महाराष्ट्र. उद्धवजी, महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत. जरी या घडामोडी दिसत नसल्या तरी जशा भूगर्भात काही हालचाली सुरू असतात किंवा पडद्यामागे काहीतरी नवीन पटकथा लिहिली जात असते, अशा पद्धतीच्या हालचाली या महाराष्ट्रात आणि या राज्याच्या बाहेर सुरू आहेत. आणि आज तुम्ही या पार्श्वभूमीवर किमान 2 वर्षांनी मला असं वाटतं आपण भेटतो आहोत मुलाखतीसाठी आणि मन की बात जे आहे हे आपण व्यक्त करणार आहात. आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जी महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय, मी तुमच्या मनातली बात काय आहे? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे, होय, आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात. असे गॅसचे फुगे जे काही तरंगतात सध्या ते म्हणजे काय वारे नाही आहेत. आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर ठाकरे हे वारे नाही आहेत. आमची पाळं मुळं ही गेले कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत. म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली. ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्लीपासून महाराष्ट्र ब्रँड वाचतायत. अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच. याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे. हा, लोकशाही आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत. म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष देव? जे करतात ते लोकांना माहिती आहे बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत. आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात, काळाच्या ओघात जातात. म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही. आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही. गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो, जसं मगाशी म्हटलं की पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी फक्त ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे. ठाकरे ह्या नावावरती नाही, म्हणजे ठाकरे संघर्ष करतायत. ठाकरे संघर्ष करतायत, त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही. पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न होईल. आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकला जात. पण जेव्हा
पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला मातोश्री ही द्या, ठीक आहे. आता आम्हाला ठाकरे नाव ही द्या. त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे. होय, जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाही. हो. ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून, ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं. हो. आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं. तर असे जे असतात त्यांना माहिती परावलंबीच असतात. पण ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच. पण अमित शहा, निवडणूक आयोग यांनी अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात? नाही, शेवटी त्यांना म्हणजे हे शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? हो, पण ते संपवू शकत नाहीत ना. इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच तर त्यांचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदीने चरण करायचं. कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो मी, हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे, कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल. पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला. कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता. जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल, ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला, पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल, त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते त्या चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. धोंड्याने हे केलं ना, त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले. त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना. तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय. कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या खुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही. पण ते लोक नाही ऐकणार त्यांचं. शेवटी चोरीचा माल जो आहे, आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे. उद्धव साहेब, गेल्या वर्षभरात राज्यात आणि देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या म्हणा, उलटापालटी झाल्या म्हणा. लोकसभेच्या निवडणुका होऊन 1 वर्ष झालं. या 1 वर्षात सुद्धा बऱ्याच घडामोडी देशात आपण घडताना पाहिल्या. मुख्य म्हणजे 1 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतलं बहुमत गमावलं. मोदी सारख्या विष्णूच्या अवतारानं लोकसभेत बहुमत गमावणं, याकडे तुम्ही कसं पाहता? काय होतं की ते एक आपल्यामध्ये काही म्हणी म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित सर्वजणांना एकदा मूर्ख बनवू शकता. एकाला तुम्ही सर्वदा मूर्ख बनवू शकाल, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये सगळं आलं. हळूहळू त्या जे काही गारूड टाकलं होतं त्यातनं लोक बाहेर पडायला लागलेत आणि आता तर आणखीन पडलेत. शेवटी तुम्ही किती काळ लोकांना देणार? म्हणजे 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली. ही 5 वर्ष आणि 10 वर्ष ही जनतेच्या आयुष्यातली, म्हणजे देशाच्या आयुष्यातली आहेत. देशाच्या आयुष्यातली ही वाया गेलेली वर्ष. म्हणजे 14 साली समजा 10 वर्षाची लोक होती, ती आता मुलं होती, ती आता आली ना 21व्या वर्षात आली. मग त्यांना 21व्या वर्षानंतर तुम्ही 10 वर्षापूर्वी जे काय सांगितलं होतं की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, आम्ही असे उद्योग देऊ, आम्ही असं ते देऊ, ते कुठे आहेत? आणखीन 10 वर्ष खूप झाली. देश म्हणजे आपला किती कोटी अब्जाचा झाला आता? 140 कोटी. म्हणजे दुसरं काही नसलं तरी जगामध्ये नंबर 1 आपण लोकसंख्येत आहोत. जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं. फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं याचं तुम्ही बघा, याच्यामध्ये सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत.
बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते. निवडणूक छोटी होत जाते. छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मतदारसंघाच्या ह्याने बोलतोय. तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते. मतदारसंघ छोटा होत जातो तसं त्याच्यामध्ये स्पर्धा ही वाढत जाते. आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती. आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो ती लोकसभा. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली. हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे समन्वयाचा अभाव होता. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं. लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता. विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला. आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या, मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या, त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत, योग्य वेळी करू. मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता, माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं, आणि तेव्हा आम्ही फक्त 7 मंत्री होतो माझ्यासह. मी कोणी न मागता 2 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं. त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी, जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही, सुरुवात केली आणि सरकार पाडलं. पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलीत. कर्जमाफी असेल, शिवभोजन थाळी असेल, गरिबांसाठी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द केलेला आहे. आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं. पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं. नक्कीच आलं. आज जे ढोल वाजवले जात आहेत न केलेल्या कामाचे, आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही. नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे. याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये, लोकसभेत शेवटी देशाचा विचार करून संविधान बदलणार हा एक मुद्दा होताच, त्याच्यामुळे निवडणूक त्याच्यावर फोकस झाली. विधानसभेच्या वेळेला साहजिकच आहे, राज्यावरती ती फोकस व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपण सरकार यशस्वीपणाने चालवून दाखवलं. करोनासारखं भयानक संकट, जे मी कोणाला कमी लेखत नाही, पण तेव्हा हे सगळे चॅनलमधनं आणि मीडियातनं आलेले फोटो आहेत की गंगेमध्ये कशी प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या. या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवू दिली नाही आपण. म्हणजे प्रत्येकाला उपचार तर आपण देत होतो, पण करोना या व्हायरसला अजूनही उपचार नाही सापडलेला, तो भाग वेगळा. पण ही गोष्ट की अरे आम्ही प्रतिकूल काळात सरकार चालून दाखवू शकलोय. म्हणजे एक तर काय होतं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते. आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला. म्हणजे नेहमी काय होतं की आधी आघाडी होते, आधी युती होते, निवडणूक लढवली जाते, त्याच्यानंतर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन केलं जातं. आमचा उलटा प्रवास झाला. आम्ही आधी सरकार स्थापन केलं आणि मग निवडणुकीला सामोरे गेलो. त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने सरकार उत्तम चालवलंय ना. तेच ना, एक आदर्श सरकार आपण तेच मी सांगतोय की आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात, हा शब्द फार महत्वाचा आहे,
रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे, बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे. पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचंही ना केंद्र सरकारचा तसा म्हणावा तसा पाठिंबा होता, ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं. त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली. तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही का, तुम्ही किती देताय, एवढे आम्ही एवढे देतो, तुम्ही 2100 देताय आम्ही 2500 देतो, 3000 देतो, तुम्ही हे करता आम्ही हे करतो. म्हणजे ती एक विचित्र चढावट झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामं ही जनतेसमोर सांगू शकलो नाही. हे प्रांजळपणाने मान्यच वाहून करायला गेले असं वाटत नाही. लोकांपेक्षा मी म्हणेन पैशाच्या पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडला. मतदार काही अंशी हे सत्य उद्धव असेल. ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात. नाही मी तेच तेव्हाही सांगतो ना. करत होते. नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत. प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती. अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते सीए आणि एनआरसीचं भानगड करून ठेवली होती केंद्राने, त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली. बरं, मुख्यमंत्री म्हणून करोना सारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या वेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं. आणि जनतेने नाही ते सोडून द्या, जनतेने मला कुटुंबातला एक मानला, आपल्या कुटुंबातला एक ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोक मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात. हे याच्यासारखं दुसरं समाधान ते कोणतं, भाग्य ते कोणतं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नाही, मी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल. असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात. पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही. या भाकड कथा आहे सध्याच्या राज्य आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, त्याच्यामुळे काय घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही. पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळं बेरं आहे ना ते लोकांसमोर येतं. म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात, कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं. पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही. मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिले नशीब समजा. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? कोण त्यांचं असं ते म्हणतात. म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं. जाऊ दे. आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिले अर्धी ती पण काढतील. उद्धवजी, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात हे दाढीचा काय नाही उपयोग करत. हो, प्रश्नांचा डोंगर उभा आहे. आपण स्वतः आजही माजी मुख्यमंत्री आहात, हे राज्य आपण सांभाळलेलं आहे. आपण सभागृहात सुद्धा जाता आजही, पण हल्ली मी बोलत नाही सभागृहात जास्त. आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला. कारण बोलून काय उपयोग नाही. आपण सभागृहाचे एक सन्माननीय सदस्य आहात, बोलून काय होत नाही. प्रतिनिधी म्हणून आपण अजूनही काम करताय. बरोबर आहे. आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं, अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार. म्हटलं बोलून उपयोग काय? कारण कालचं सुद्धा जे एक बिल आणलं जनसुरक्षा, त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्यातनं काही घेतलं का, तुम्ही घेणार आहात का, घेण्याची तयारी आहे का, तर मी बोलतो. कारण सर्व काही तुम्ही शेवटी 5वी बहुमताच्या आधारावरती रेटूनच नेणार असाल तर बोलून तरी काय उपयोग आहे. मग मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना. तुम्हाला हे जे या बिलाचा आपण उल्लेख केला, जनसुरक्षा बिल, या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात? कारण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे जनतेच्या, राज्याच्या, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणलेलं हे विधेयक आहे. बरं, हे बिल जर का आणलं, म्हणजे आता त्यांनी काल मंजूर केलं, बघू पुढे काय होते. महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का? चोऱ्या माऱ्या, खून, दरोडे थांबणार आहेत का? लूटमार जी चालू आहे ती थांबणार आहे का? अगदी मध्ये आलो तर समृद्धी महामार्गावरती लूटमार चालले, इकडे लूटमार चालले. तसं नाही आहे हे. मी बिल वाचलं
आणि काल मी बोललो त्याची सुरुवात फक्त त्यांनी सांगितले कडव्या डाव्या विचारसरणीची. आता कडवा डावा म्हणजे काय, मुळामध्ये डावी विचारसरणी म्हणजे काय, उजवी विचारसरणी म्हणजे काय. आपल्याकडे काय झालेलं आहे की सर्वसाधारणतः डावी विचारसरणी म्हणजे त्याच्यात जर पण वाचलं तर सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, समानता ह्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीमध्ये धर्माधिष्ठितता, त्याच्यानंतर भांडवलशाही, म्हणजे डाव्या विचारसरणीत काही गोष्टी चांगल्या आहेत, उजव्यामध्ये काही वाईट आहेत. आता आपण वाईट सोडून द्यायला पाहिजे आणि चांगलं घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, ऐतिहासिक 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले. याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी साहजिकच आहे आपलंही सरकार काम करत होतं. मी त्याच्यात कोणाचाही कमीपणा देत नाहीये. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि केलेच पाहिजेत. मात्र युनेस्कोने त्या यादीत घेतल्यानंतर तिकडे गेल्यानंतर मात्र त्या किल्ल्यांची दुरावस्था लोकांना दिसता कामा नये. तिकडे चांगलं आपण काम केलं गेलं पाहिजे. मग एक चांगलं आल्यानंतर महाराष्ट्रात काय बघा किंवा ते बघण्यासाठी सरकार काही करू दे, निदान त्यावेळेचं शिवशाही कशी होती आणि कसा आमचा राजा होता, कसा आमचा देव होता, त्यांनी कसं राज्य केलं, कोणत्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी लढा दिला आणि हे गड किल्ले कसे बांधले, त्याचा उपयोग कसा करून आपण स्वतः त्याचा अभ्यास केला, म्हणूनच मी आपण सांगतोय. स्वतः त्याचं म्हणजे छायाचित्रण भूगोल केलंय. आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ त्याच्यामध्ये, सुंदर मिलाफ आहे त्याच्यामध्ये. हे सगळे जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही. त्यावेळेला मावळे, छत्रपती शिवाजी महाराज, अगदी जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील. आणि त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य, आता तेव्हा मोबाईल नव्हते, आता सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जातं सगळीकडे. तेव्हा ना मोबाईल, ना दिवे, ना फोन, ना काही, तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जी आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण जाणार. उद्धवजी धन्यवाद. पहिल्या भागामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली. थोडं थांबूया आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. Yes. नमस्कार.